आमचं आपण कौतुक करत होतं ते मी स्वतः चीफ सेक्रेटरीकडे सहज गेलो असताना विषय निघाला त्यांनी स्वतःहून कबूल केलं की तुमच्या जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट प्लॅन वन ऑफ द बेस्ट आहे आणि निश्चितच त्या जिल्हाधिकारी त्यांची संपूर्ण टीम इथं कौतुक असतात. मित्रांनो, हे सगळं जरी खरं असलं आणि पंकजजींनी सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व काही आहे जे एका उद्योजकाला हवं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आमची आर्थिक बाजू म्हणा, त्याला आपण आपल्या जिल्ह्याचं व्यावसायिक ग्रोथ म्हणतात ती तुम्हाला कुठेही दिसत नाही, आधी पण दिसत नाही. उद्योजक इथे यायला तयार नाहीत आणि जे आहेत ते खूप चांगले चालत नाही. त्याचं चांगलं उदाहरण जर तुम्हाला बघायचं असेल तर आपली जी जिल्ह्याची एमआयडीसी गळेगावला आहेत त्याच्यानंतर 70 ते 80% उद्योग साधारणतः एक तर बंद आहेत किंवा ठीक आहे. हे चित्र डोळ्यासमोर का दिसतं याचाही आपण विचार करा. एक चांगलं आपण छान नाव दिलं डेस्टिनेशनसाठी ज्याने त्यांनी यावं आणि बिझनेस करावं इतकं हे सोपं नाही. मुळातच उद्योजकता हा विषय इतका कठीण आहे की एखाद्या कामाकरता नोकरी करणं किंवा नोकरी मागणं हे फार सोपं आणि एखाद्या व्यवसायासाठी कर्ज मागणं त्यापेक्षा कठीण आहे. त्याचे कारण पण तशीच आहेत. कारण की विषय असा आहे की आपलं आता सांगितलं पकडली छान व्यस्त बोलले ते मला फार आवडलं की आमच्या डोळ्यासमोर ज्या उद्योग करायचा आहे तर शासनाची कोणती स्कीम आहे, साहेब कुठली स्कीम आहे, किती टक्के सबसिडी आहे, पहिला प्रश्न असतो उद्योजकाचा. म्हणजे त्याच्या डोक्यात काही व्यवसाय सुरू करायच्या आधीच फक्त सबसिडी आणि स्कीमच डोक्यात आहे. त्याच्या डोक्यात हा विषयच नाही की जो व्यवसाय मला करायचा आहे त्या व्यवसायाचं फ्युचर काय, पुढचं प्लॅन काय, त्याच्याजवळ काय मार्केट कुठे आहे, आपण जो व्यवसाय करणार आहे त्याला काय काय आपल्याला पोषक पाहिजे, कुठल्या कुठल्या घटक त्यासाठी महत्वाचे आहेत, हा सगळा विषय त्याच्या बाजूला असतो. सगळ्यात पहिले भाऊ याच्यासाठी किती सबसिडी मिळते, याच्यासाठी कोणती स्कीम आहे. तर हाच डोक्यात विषय ठेवून जर आपण उद्योजक म्हणून बनत असाल तर साफ चुकीचं आहे, कठीण आहे. माझ्या आयुष्यात मी खूप व्यवसाय केलेले आहेत छोटे मोठे. मी कदाचित मोठा एंटरप्रिनर होऊ शकतो नाही पंकजसारखा, परंतु अनेक उद्योग केलेत, अनेक उद्योगांना नुकसान पण झालं, पण मी कधी घाबरलो नाही, आजही घाबरत नाही. आई वयात मी कर्ज घ्यायला उद्योजक कुठेही घाबरत नाही, मला कशाची भीतीच वाटत नाही. कारण की माझ्याजवळ कमी व्हायला काहीच नाही, जे काही आहे ते सगळं सुरक्षित असल्यामुळे कुठे कशाची भीती वाटत नाही. तो एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो, हे असं सहजपणे येत नाही. खूप त्याच्या मागचं बॅकग्राऊंड असतो. पंकज जरी आज अगदी युवा आहे परंतु त्यांनी आज आई वडिलांनी केलं निश्चितपणे, त्याच्या आई वडिलांनी जमा केली असतील, काही प्रॉपर्टी असेल, पण वाढ करणे तर सोपं काम नाही. उलट असं होतं की 2-3 पिढ्या जर आपल्या लोकांनी पैसा कमावून ठेवला की पुढची पिढी नाकाम निघते, असं नाही. मुळात त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि मूळ तुम्ही व्यवसाय जर करायचा असेल तर हा फार वेगळा विषय आहे, लक्षात ठेवला पाहिजे. मी, माझी बायको, माझं पोरगं आणि माझं कुटुंब हे जर डोक्यात विषय करून तर व्यवसाय तुम्ही करू नये. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला व्यवसाय करायचा, याच्या पलीकडे जाऊन उद्योग करा, हे लक्षात घेतलं पाहिजे. कठोर परिश्रम हा पहिला विषय. मला अजूनही आठवतं मी जेव्हा पहिली फ्लॅट स्कीम केली तर मी मला वाटतं 20 वर्षाचा आणि माझी ओळख पण कोणाची काही नव्हती. मी लेबर कॉन्ट्रॅक्टर होतो तर मला बिल्डरशिप व्हायचं पहिली फ्लॅट स्कीम भरण्यात मी सुरू केली. त्यामुळे मला ते विकायची काही माहीतच नव्हतं. तर मी खिशात त्या शब्दांमध्ये ते नकाशे टाकायचे आणि कॉलेजमध्ये फिरायचो लेक्चर लोकांकडे की हात करू शकतो. 2 लाखांनी पहिला फ्लॅट विकला होता माझ्या आयुष्यातला. 1,90,000, 2 लाख आणि 2,05,000 सगळं आठवतं मला. सांगण्याचा उद्देश किंवा मला ते माहित नव्हतं मार्केटिंग कशी करायची, मला काहीच माहिती नव्हतं. त्या फील्डचा अनुभव नव्हता, कुणीचा अनुभव माणसं नव्हते, जवळचं काहीच नव्हतं, प्लॉट घ्यायला पैसे नव्हते, परंतु विषय माहित होता की या व्यवसायात मला सगळं कळतं. बांधकाम क्षेत्रातला मी सिव्हिल इंजिनियर होतो आणि गेले 3 वर्ष सगळं प्रॅक्टिस केली होती, त्यामुळे सगळं माहिती होतं आणि म्हणून ती हिंमत केली होती आणि पहिलीच फॅक्टरी मी सहजपणे पूर्ण केली, वेळेच्या आत पूर्ण केली. त्यानंतर पुढे मागे होऊन ते पाहिलं. सांगण्याचं उद्दिष्ट तुम्ही किती कठोर परिश्रम करता. आणि मला अजूनही आठवतं म्हणजे बांधकाम व्हायचं ना, जेव्हा मी नागपूरला जायचो परत येताना रात्री 12 वाजो, 1 वाजो, 2 वाजो, जोपर्यंत त्या फ्लॅटस्कीवर जाणार नाही तोपर्यंत मी घरी जात नव्हतो. म्हणजे झोपच लागत नव्हती काय झालं दिवसभर आत फ्लॅटवरती. कारण की इतकी मोठी रिस्क होती आयुष्यातली की समजा आपण फसलो तर गेलो. तर या हेतूनी आणि या पद्धतीने जर आपण रात्र मेहनत करण्याची जर आपली हिंमत असेल, खूप सारं काही साधन लागत नाही, खूप पैसे लागत नाही व्यवसायाला. माझा जो अनुभव आहे फक्त लागतं तुमचं उद्दिष्ट, तुमचे परिश्रम करण्याची ताकद
आणि त्यातलं व्यवसायाचं मागं तुम्हाला नीट कळलं पाहिजे. आता आम्ही खूप सारे ते महिला बघतो जे ते आता विशेष आमच्या माविकच्या आणि महिला शासनाला स्कीम टाकतो, जो ते पापड करतात, लोणची करतात, कुठे त्याचे पावडर तयार करायला लागतात आणि ते माल आपल्या स्टॉल लावून बसतात. आजही इतिहास विचार आहे. आता याला मार्केटिंग काय विषय आहे, किती मार्केटिंग मिळणार त्यांचं, कोण यांचं घेणार, यात आज आपण घेऊ 3-4 लोकांचं. पलीकडे काय यांचं काही फ्युचर नाही, काही नाही. 2-3 अधिकाऱ्यांची घेऊन झाला. याच्या उलट याच लोकांनी आपल्यातले ज्याला मार्केटिंग सहजपणे उपलब्ध आहे, मिल्क आहे, दूध आपल्याकडे सतत मार्केटवर होतं. तुमच्या कोंबड्या, बकऱ्या, शेळ्या, दूध पालन, कुक्कुटपालन वाटतं, शब्द वाटले नाही वाटतात ते, पण याचं मार्केट तुम्हाला सतत 24 तास मिळेल, 365 दिवस मिळेल आणि एकही तुम्हाला व्यक्ती मिळणार नाही ज्यांच्या व्यवसायामध्ये लॉस आलेला. ते आपण करत नाही. ते आपल्याला त्याचं काही विशेष नॉलेज लागत नाही, त्याला कुठलं ट्रेनिंग लागत नाही, काही लागत नाही. आपल्याकडे शेत्या आहेत छोट्या मोठ्या, किंवा नाही ते जंगल तर आहेच आहे आपल्या देशामध्ये, आपल्या भंडारमध्ये काही कमीच नाही आहे. हिरवं गवत आहे, 365 दिवस सगळं काही आहे. आपण ते सोडून हे नको ते उद्योग करायला लागलो आणि त्या बिचारा त्यांना काय काय करायला लावतो माहिती आहे आपण. मग त्याचं काय होईल, इतक्या मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या पुढे आम्ही तयार केलेले आहे पावडर आणि हे लोणची आणि आम्ही पापड कसे विकायचे, प्रॅक्टिकली शक्य नाही. एका लिमिटच्या पलीकडे ग्रोथच होऊ शकत नाही. हा कठीण काम आहे. असं कशाला आपण मुळात आपण काय करतोय त्याचं पुढे काय होणार, त्याचा जोपर्यंत आराखडा आपल्या डोक्यात येत नाही